आवाज बंद करतात कायमचा. खरी घटना आहे काही. मी आज एक व्हिडिओ टाकले की जेव्हा जेव्हा काही इथे कुठले नेते मंडळी येते किंवा काय असतं तेव्हा आमचं शहर चांगलं सुंदर आणि स्वच्छ असतं, आणि जेव्हा नागरिकांना जेव्हा काही त्रास होतो तेव्हा तिकडे कोण आवाज उचलायला, आपल्या हक्कासाठी लढायला आणि खरं बोलायला नसतं. हेतून मागे मी बऱ्याच अशा कमेंट्स इग्नोर केलेत की बाबा लोक बोलतात काळजी घे, जपून राहा, हे लोक तुला गायब करतील, हे करतील. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रात जर 13 करोड लोक आहेत आणि प्रत्येक शहरात 5 ते 10 लोकांनी जरी आवाज उचलाय चालू करा, तुम्हाला एक सांगतो, तुमची ताकद आहे ना, तुम्ही स्वतःनी संपवली आहे. तुम्ही स्वतःनी हे मानून घेतलंय की आम्ही जर खरं बोललो, आम्ही जर आपल्या हक्कासाठी लढलो. अरे हक्क सोडा रे, साध्या सोयी सुविधा नाहीयेत आपल्या महाराष्ट्रात. मुंबई सारख्या ठिकाणी आपल्याला ज्या बेसिक फॅसिलिटीज आहेत त्या नाही भेटलेत, यावर थोडासा विचार करा. बाकीच्या देशाचं एक्झाम्पल सोडून द्या, ते आज आपल्यापेक्षा कितीतरी वर्षांनी पुढे पोहोचलेत. आपण मागे का राहिलोय ना, याचं सगळ्यात मोठं कारण मी तुम्हाला खरं सांगतो, आपण खूप मनापासून घाबरलोय. चला मी एक तुम्हाला सांगतो, माझं एक 24 वय, आज मी एक मिडल क्लास फॅमिलीमधून येतो, आणि मला असं वाटतं जर मी आवाज उचलू शकतो आणि माझ्या एकट्यामुळे जर मी माझ्या परीने जेवढा होईल तेवढा बदल आणू शकतो, तुम्ही विचार करा, प्रत्येक शहरात 5 ते 10 लाख लोकसंख्या आहे. अशी जर कमी तुम्हाला जाऊ दे, जास्त जाऊ दे, 50-100 लोक फक्त पुढे होते ना, बघा कोण कुणाला घाबरतंय आणि कोण गायब होतंय ते. थोडी मेहनत करा यार, थोडी हिंमत करा. आता जर हिंमत नाही केली ना, पुढे हिंमत करायला वेळ पण नाही राहणार आणि तुमच्या सोबत उभं राहायला कोण नाही राहणार. आणि मला असं वाटतं, मला माझ्यावरती विश्वास आहे, मला माझ्या सोबत जे लोक आहेत त्यांच्यावरती विश्वास आहे की आपण नक्की बदल आणू. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, नका घाबरू यार, बघूया ना काय करतंय, काय होतंय. जर आपल्यासाठी, आपण आपल्या हक्कासाठी आणि जर खऱ्यासाठी लढतोय ना, मला वाटतं सगळ्यात जास्त घाबरायची गरज समोरच्या व्यक्तीला आहे. अरे तो किती पण मोठा असू दे, उपमुख्यमंत्री असू दे, मुख्यमंत्री असू दे, पंतप्रधान असू दे, आपण एक सामान्य माणसाची ताकद अरे खूप असते रे. थोडी हिंमत करून तरी बघा. नाही तुमचं शहर, तुमचं राज्य, नाही एक दिवस देश बदलला ना, असं अंगात अशी सळसळ, असं बोलतो ना, ती चिंगारी पेटली पाहिजे, चिंगारी, की बाबा बस झालं, लय सहन केलंत ना सहन. काय चुकीचं बोलतोय किंवा खोटं बोलतोय तर मला सांगा, सहन केलंत ना, आता पण करताय ना, बस करा ना आता. थोडी हिंमत करून तरी बघा. नाही आपण एक दिवस पूर्ण बदल आणला आणि आपल्या हक्कासाठी आपण उभे राहिलो आणि नाही जिंकलो ना, तर बोला. एवढीच विनंती आहे बाबा, घाबरू नका यार, बस या एकत्र, आपण पूर्ण देश बदलूया. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.